मग अशा या कलीचा निग्रह या परीक्षित राजाने केलेला आहे. मग तो कसा केलाय? तर त्याला सांगितलंय की माझ्या राज्यात राहण्याचा तुला अधिकार नाही, या राज्यातून तू निघून जायचं. तेव्हा कली म्हणतो, अरे युगच माझं आहे, तू मला काय घालवतोस इथून? मी इथून जाणार नाहीये. कारण ज्यावेळी कलियुग सुरू झालं त्यावेळेला हा कली एका हातात जिव्हा म्हणजे जीभ आणि एका हातात, एक मिनिट, जेव्हा द्वापार युग संपलं त्यावेळी हाच कली ब्रह्मदेवासमोर आला आणि म्हणा, एका हातात लिंग आणि एका हातात जीवा म्हणजे जीभ धारण करून तो थैतयाट करत होता. आणि त्याने सांगितलं की जिभेवर आणि या कामवासनेवर या कलियुगामध्ये कोणाचंही नियंत्रण राहणार नाही, असं मी या कलियुगामध्ये सगळं वातावरण निर्माण करणार आहे. आणि अशा या कलीचा निग्रह परीक्षित राजाने केलेला आहे. हे सगळं सांगितल्यानंतर कली त्याला सांगतोय की हे युग माझं आहे, त्यामुळे तू मला इथून सोडून देणार नाही. पण परीक्षिताला घाबरून तो म्हणतोय, निदान काही थोडीशी जागा तू मला दे. मग थोडीशी जागा मला दे म्हटल्यानंतर परीक्षिताने त्याला सांगितले, काय हवंय तुला, किंवा तू या जागेवर राहा. म्हणजे www.com म्हणजे काय, वाईन, वेल्थ आणि वुमन, म्हणजेच जिथे मद्यपान चालतं, जिथे व्याभिचार चालतो, जिथे सट्टा जुगार चालतो, त्या ठिकाणी तू राहा. मग अजून एक जागा पाहिजे. मग अजून म्हणजे काय, तर सुवर्ण. सुवर्ण म्हणजे सोनं. मग सोन्यामध्ये राहायचं म्हणजे आपल्याकडे जर सोनं असेल तर त्याच्यामध्ये कली आहे का, तर तसं नाही. तर ओरबाडून घेतलेलं, चोरी केलेलं, जबरदस्तीने मिळवलेलं जे सुवर्ण आहे त्या सुवर्णामध्ये तू राहा. अशा 5 जागा कलीला परीक्षित राजाने दिलेल्या आहेत.